महाराष्ट्र शासन संचालित जिला उद्योग केंद्र चंद्रपुर द्वारा सुशिक्षित बेरोजगार युवाओं को मुख्यमंत्री रोजगार निर्मित कार्यक्रम CMEGP के माध्यम से स्वरोजगार का अवसर। इस कार्यक्रम के तहत राज्य में युवाओं की रचनात्मकता को बढ़ावा और स्वयं रोजगार के लिए अनुकूल वातावरण दिया गया। इसका लाभ लेने आप महाराष्ट्र के निवासी और 18 से 45 वर्ष की आयु के होना चाहिए। अधिक जानकारी के लिए संपर्क करें जिला उद्योग केंद्र चंद्रपुर। शिवसेना शिंदे गुट के कार्यकर्ताओं ने शिवसेना UBT नेता संजय राउत द्वारा महाराष्ट्र विधान परिषद के उपसभापति डॉक्टर नीलम गोरहे के खिलाफ की गई कथित अपमानजनक टिप्पणी के खिलाफ विरोध प्रदर्शन किया है। विदर्भ संगठक किरण पांडव के नेतृत्व में महिला शिव सैनिकों ने नागपुर में बर्डी के वैरायटी चौक जहां उन्होंने राउत की तस्वीर पर जूते मारकर अपना गुस्सा जाहिर किया। विरोध प्रदर्शन के दौरान आंदोलनकारियों ने गोरे के बारे में राउत की टिप्पणियों की निंदा की और उन्हें अपमानजनक और न केवल गोरे बल्कि महाराष्ट्र की सभी महिलाओं का अपमान बताया है। उन्होंने चेतावनी दी कि अगर राउत इस तरह की टिप्पणियां करते रहे तो शिंदे गुट विरोध प्रदर्शन को और तेज कर देगा। महिला आंदोलनकारियों ने आगे आरोप लगाया है कि पिछली शिवसेना में रहते हुए उन्हें पद के बदले में कुछ देना पड़ता था, लेकिन आरोप लगाया गया कि राउत ने पुणे नगर निगम में पार्षद रहते हुए स्थायी समिति सदस्य का पद हासिल करने के लिए जिला संपर्क नेता बाला कदम के माध्यम से 25 लाख रुपए की मांग की थी। उन्हें ऐसी बातें करना शोभा नहीं देता। आगे बोलते हुए उन्होंने अपना आक्रोश का वर्णन किया है, तो आइए जानते हैं उन्होंने क्या कुछ कहा है। आज आपण इथे धरणे आंदोलन करत आहे, काय विषय आहे? आपण बघितलं आहे की या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व जनतेला जो आदर, महिलांना मान सन्मान, त्या इतिहास आपण जर बघितला तर दिला आहे। आणि त्याच महाराष्ट्रामध्ये हा जो उबाटा गटातील संजय राऊत आहे, त्या आमच्या शिवसेनेच्या ज्या नेत्या आहे नीलमताई गोरे यांच्यावर जे अपशब्द आणि बेताल वक्तव्य करत आहे त्याचा आम्ही निषेध करण्याकरता शिवसेना महिला आघाडीतर्फे इथे या नागपूरमध्ये आंदोलन छेडलेलं आहे। आणि आमची हीच मागणी आहे की आपण जेव्हा दुसऱ्यांकडे बोट दाखवता तेव्हा 4 बोट आपल्याकडे असते। आणि आपण एक क्लिप सुद्धा पाहिली आहे की एका क्लिप मध्ये जे महिलांचा शारीरिक मानसिक छळ झालेला आहे त्याच्यामध्ये संजय राऊतनी काय भाषा वापरलेली आहे। संजय राऊत म्हणजे गटार गंगा आहे, रोज सकाळी उठला का यांचा भोंगा सुरू होतो। आणि हा संजय राऊत आमच्या नीलमताईवर अपशब्द वापरतो, त्यांना कुठला अधिकार दिला आहे? आणि नीलमताईंनी हे जे म्हटलं आहे की यांना मर्सिडीज दिल्या जातात, तेव्हा त्यांना अनुभवाचे बोल आहे दिले असतील तेव्हाच हे शब्द वापरण्यात गेले आले आहे। आणि याच्या आधी पण आपले नारायण राणे आहे, आपले राजसाहेब ठाकरे यांनी सुद्धा आरोप केलेला आहे। राजसाहेबांनी तर म्हटलंय की यांना टँकर म्हणजे खोके नसून यांना मोठे मोठे हे पाहिजे आहे, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला टँकर भरून यांना पैसे पाहिजे। एक खोक्यामध्ये समाधान मानणारे नाही आहे। आणि राणे साहेबांनी म्हटलंय की ही कुठली विहीर आहे, या विहिरीत आम्ही पाणी भरतो तरी पण ही विहीर काही बुजत नाही। म्हणजे हे जे शिवसेनेतील स्थानिक जे शिवसैनिक आहे, जुने शिवसैनिक, त्यांनी हे भोगलेलं आहे म्हणून ते म्हणत आहे। त्यावेळेस कोणी उद्रेक केला नाही, पण आमच्या नीलमताई काय बोलल्या तर यांच्या बुडाला आग लागली। अरे तुम्हाला मूळव्याध झालेला आहे। आम्ही आमची जी शिवसेना आहे, बाळासाहेबांची शिवसेना, हे आम्ही विकासाचं काम या महाराष्ट्रात घेऊन चाललेलो आहे आणि हेच यांना खपत नाही। त्याच्यामुळे हे काही ना काही आमच्या नेत्यावर बिनबुडाचे आरोप लावून त्यांना बदनाम करत आहे आणि बेताल वक्तव्य करत आहे। संजय राऊत आपण लक्षात ठेवा की ही शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना आहे, धर्मवीर दिघे साहेबांची शिवसेना आहे। आम्ही अशा कुठल्याही महिलेवर जर अन्याय झाला तर ते आम्ही खपून घेणार नाही। तुम्हाला आम्ही जोडे मारू, लक्षात ठेवा, तुमचं तोंड काळं केल्याशिवाय राहणार नाही। आणि तुमचं तोंड तर मला असं वाटतं की शिवायला पाहिजे, त्याच्यानंतरच तुमचं तोंड बंद होणार। माना पालाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला। रुसवा नको ग बाई कुणाचा, मोठ्यानी उतारा काढला। लगीन घाई सुचून देई, खरेदीने पणा काढला। खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला। बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बस
बरं का? परिस्थिती आहे तर शक्य आहे.